Hi student, in the last video we have studied about the very important concepts in the thermodynamics which are called as thermodynamical concepts like the system, surrounding, boundary line, types of system, and then after that we have studied the properties of the system, and then after state of the system, state function and path function. Now in case of state of system we have studied the state of system is the set of all known thermodynamic parameters like the pressure, volume, temperature, number of moles, enthalpy, internal energy, like that. And if any one of the parameter changes, so then we can say that system converts from one state to another state. Now today we have to study about the next concept in the thermodynamics, that is the process. Now look at here, process means what? Process हा याचा जर आपण मराठी अर्थ जर बघितला तर याचा अर्थ होतो प्रक्रिया, परंतु या थर्मोडायनामिक्स मध्ये हा प्रोसेस एक थर्मोडायनामिकल कन्सेप्ट म्हणून यूज केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे थर्मोडायनामिकल पॅरामीटर्स आहेत प्रेशर, वॉल्यूम, टेम्परेचर सारखे, त्याच्यापैकी एक जरी पॅरामीटर बदलला, एक जरी पॅरामीटर चेंज झाला तर आपण असं म्हणत होतो की सिस्टीमचं कन्व्हर्जन एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये झालेलं आहे. तर मग आता प्रोसेस कशाला म्हणायचं, तर प्रोसेस त्याच्या पाथला म्हणायचं. प्रोसेस मीन्स द पाथ ऑर ऑपरेशन, म्हणजेच मार्ग किंवा एक मोहीम बाय विच सिस्टीम कन्वर्ट्स from one state to another state. System converts from one state to another state. It's called as process. Called as process. असं आपण त्याला म्हणतोय. म्हणजे बघा, प्रोसेस म्हणजे ज्या मार्गाने किंवा ज्या पाथने सिस्टीमचं कन्व्हर्जन एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये होत आहे. आता नेमकं मार्ग किंवा सिस्टीमचं कन्व्हर्जन एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये होतं कसं, एका जरी पॅरामीटरची किंमत चेंज झाली तर, प्रेशर बदललं किंवा वॉल्यूम बदललं, म्हणजे स्टेट ऑफ द सिस्टीम म्हणजे या नोन व्हॅल्यूचा संच, प्रेशर, वॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, एन्थाल्पी, इंटरनल एनर्जी, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर एवढ्या पॅरामीटर पैकी एक जरी पॅरामीटर बदलला, समजा टेम्परेचर 25 चं 26 झालं, तर आपण म्हणणार सिस्टीम कन्वर्ट्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. तर हे कन्व्हर्जन ज्या पाथने होतं, ज्या मार्गाने होतं, तर त्या मार्गाला आपण प्रोसेस असं म्हणतोय. आता ह्या प्रोसेसचे टोटल 7 टाइप्स पडतात की नेमकं त्या मार्गावर कुणाची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते, कुणाच्या व्हॅल्यू चेंज होतात, त्याच्यावरनं या प्रोसेसचे टोटल 7 टाइप्स आहेत. आइसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, आइसोकोरिक प्रोसेस, आइसोबॅरिक प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि सायक्लिक प्रोसेस. वी हॅव टू स्टडी वन बाय वन. आता प्रत्येक प्रोसेसमध्ये नेमकं काय घडतंय तर त्याच्याबद्दल आपण आता वन बाय वन स्टडी करणार आहोत. सो नंबर फर्स्ट प्रोसेस इज द आइसोथर्मल प्रोसेस. आइसोथर्मल प्रोसेस. लुक ॲट हिअर आयसो या शब्दाचा अर्थ होतो सेम अँड थर्मल मीन्स टेम्परेचर. म्हणजे पहा आता नेमकं कशाला म्हणणार आयसोथर्मल प्रोसेस, तर ज्याच्यामध्ये टेम्परेचर सेम राहतं. म्हणजेच काय की बाकी पॅरामीटर बदलू शकतात, प्रेशर बदलेल, व्हॉल्यूम बदलेल, नंबर ऑफ मोल्स बदलतील, त्याच्यामधली त्याची एन्थाल्पी चेंज होईल, पण एक फॅक्टर मात्र कॉन्स्टंट राहतो आणि तो फॅक्टर म्हणजे टेम्परेचर. तर मग तशा प्रकारच्या प्रोसेसला आपण आइसोथर्मल प्रोसेस असं म्हणणार. सो आइसोथर्मल प्रोसेस मीन्स व्हॉट, द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट प्रोसेस. पूर्ण प्रक्रियेमध्ये एक फॅक्टर हा चेंज होत नाही आणि तो फॅक्टर म्हणजे टेम्परेचर. बाकी कोणतेही फॅक्टर बदलू शकतात, चेंज होऊ शकतात, पण एक फॅक्टर जो आहे तो म्हणजे टेम्परेचर, तर ते मात्र कॉन्स्टंट राहतं. आता एक उदाहरण पहा, मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगेल. समजा एक्झाम्पल,
आयसोथर्मल हीटिंग म्हणजे नेमकं काय? आता आपण शब्द हीटिंग हा वापरला, कुठल्याही गोष्टीला जर हीट दिली त्याचं टेम्परेचर वाढतं, पण काही कंडिशन्स अशा आहेत की हीट जरी दिली तरी त्याचं टेम्परेचर हे इन्क्रीज होत नाही. सपोज फॉर एक्झाम्पल आपण जर 100 डिग्री सेल्सिअस बॉइल्ड वाटर हे बॉईल झालेलं आहे, उकळलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही वॉटर घेतलेलं आहे आणि त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि तुम्ही जर त्याला हीट जर दिलीच, त्याला जर आपण हीट दिली त्या वॉटरला, तर त्यावेळेस मात्र वॉटरचा बॉइलिंग पॉईंट हा 100 डिग्री सेल्सिअस असल्यामुळं त्याचं टेम्परेचर त्याच्या पुढे जाणार नाही. जर त्याचं टेम्परेचर ऑलरेडी 80 डिग्री सेल्सिअस असतं आणि त्याला जर तुम्ही हीट दिली असती तर मग टेम्परेचर इन्क्रीज झालं असतं. पण जर त्याचं टेम्परेचर ऑलरेडी 100 डिग्री सेल्सिअस आहे, त्याला तुम्ही हीट देत आहेत आणि त्याला हीट केल्यानंतर त्याचं टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट राहतं. तर अशा प्रकारच्या हीटिंगला आपण आयसोथर्मल हीटिंग असं म्हणतायत. म्हणजेच याचा अर्थ काय की जर आपण 100 डिग्री सेल्सिअस बॉइल्ड वॉटरला जर हीट करतायत तर त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, पण त्याच्यामधनं व्हेपर्स तयार होतात. व्हेपर्स वाढल्यामुळं त्याचं प्रेशर वाढतं, त्याचबरोबर त्याच्या व्हेपर्स बाहेर जातात, बाहेर गेल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम कमी होतं, त्याचे नंबर ऑफ मोल्स कमी होतात, पण एक फॅक्टर मात्र कॉन्स्टंट राहतो आणि तो फॅक्टर म्हणजे टेम्परेचर. म्हणून आपण इथं या ठिकाणी काय सांगू शकतायत की दॅट इज इन केस ऑफ आयसोथर्मल प्रोसेस द व्हॅल्यू ऑफ डेल्टा टी इज ऑलवेज इक्वल टू 0. हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण याला डेल्टा असं म्हणतात आणि तो डेल्टा आपण इथं चेंज सांगण्यासाठी वापरतोय. डेल्टा म्हणजे चेंज, डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर आणि त्याची व्हॅल्यू 0. याचा अर्थ काय? टेम्परेचरमध्ये चेंज होत नाही, टेम्परेचर रिमेन्स सेम. आता आणखीन एक इथं महत्त्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे नेमकं कोणती की टेम्परेचरवर डिपेंड असणारा आणखीन एक फॅक्टर आहे, तो म्हणजे इंटरनल एनर्जी. त्याच्याबद्दल आपण खूप डिटेलमध्ये पुढे शिकणारच आहोत, परंतु इंटरनल एनर्जी डिपेंड्स अपॉन द temperature. If temperature changes, then internal energy changes. But if temperature remains constant, so then internal energy remains constant. So that's why in isothermal process the value of delta T equal to 0. So therefore the value of delta E also equal to 0. आता हा इंटरनल एनर्जी कॅपिटल ई किंवा कॅपिटल यू या सिम्बॉलने दाखवला जातो. NCERT बुकमध्ये इंटरनल एनर्जीचा सिम्बॉल ई वापरलेला आहे, म्हणून आपण इथं कॅपिटल ई हा घेतोय. स्टेट बोर्डच्या बुकमध्ये ह्या इंटरनल एनर्जीला कॅपिटल यू या सिम्बॉलने डिनोट केलेला आहे. तर त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर जर टेम्परेचरमध्ये चेंज नाही तर इंटरनल एनर्जी मध्ये देखील चेंज होणार नाही. इफ डेल्टा टी इक्वल टू 0, सो देयरफॉर डेल्टा ई आल्सो इक्वल टू 0, बट द व्हॅल्यू ऑफ क्यू इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच हीट इथं सप्लाय केलेली आहे. क्यू म्हणजे सप्लाइड हीट. तुम्ही हीट सप्लाय करतायत पण तरी देखील टेम्परेचरमध्ये चेंज होत नाही. तर अशा प्रकारच्या प्रक्रियेला, प्रोसेसला आपण या ठिकाणी आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतायत. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे हीट देऊन देखील टेम्परेचरमध्ये चेंज होत नाही. आयसोथर्मलमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजेच काय की या आयसोथर्मल प्रोसेस, काही आयसोथर्मल प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कमी होतं. जसं एक्झाम्पल इथं काय आहे, 100 डिग्री सेल्सिअस बॉइल्ड वॉटर इज टेकन इन द ओपन व्हेसल. त्याच्यामध्ये काय होतं, त्याचं व्हॉल्यूम कमी कमी होत जातं. याला बोलायचं आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आता दुसरं एक उदाहरण, सपोज एक नॉर्मली 50 डिग्री सेल्सिअस वॉटर तुम्ही एखाद्या व्हेसलमध्ये घेतलंय आणि त्याला तुम्ही हीट देत आहेत. आता त्याला जर हीट दिली तर ऑब्व्हियसली त्याचं टेम्परेचर वाढेलच, परंतु दुसरी एक कंडिशन तिथं असू शकते. ती म्हणजे कोणती, तुम्ही खालून त्याला हीट देतायत आणि वरून दुसरं वॉटर त्याच्यामध्ये टाकतायत. तर मग अशा वेळेस काय होईल, त्याचं टेम्परेचर हे वाढू शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये दुसरं कूल्ड वॉटर त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. मग अशा वेळेस काय होणार, त्याचं व्हॉल्यूम वाढत जाणार, त्याचं प्रेशर कमी होत राहणार, but temperature again remains same. So such kind of heating is also called as isothermal heating. But in this process volume of that system increases. So such kind of process is called as isothermal expansion. So there are two kinds of isothermal process. One is called as isothermal expansion and second is called as isothermal compression. So isothermal expansion
isothermal expansion means what? The process in which delta V is greater than 0 means change in volume is greater than 0. व्हॉल्यूम मध्ये होणारा बदल हा greater than 0 येतो, तर त्याला आपण आयसोथर्मल एक्सपान्शन असं म्हणणार. दुसरं जे आहे ते म्हणजे आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आयसोथर्मल कॉम्प्रेशन म्हणजेच काय की ज्या प्रोसेसमध्ये डेल्टा व्ही इज लेस दॅन 0. आता डेल्टा म्हणजे चेंज आणि तो चेंज हा लेस दॅन 0 येतोय, याचा अर्थ काय की त्या सिस्टीमचं व्हॉल्यूम हे डिक्रीज होत जातं. तर अशा प्रकारे ही झाली कंप्लीट आयसोथर्मल फर्स्ट प्रोसेस मीन्स इन विच टेम्परेचर रिमेन्स सेम, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ज्याचे दोन टाइप्स आहेत, आयसोथर्मल एक्सपान्शन आणि आयसोथर्मल कॉम्प्रेशन. ओके, सो फर्स्ट राइट डाउन दिस, देन वी विल सी एडियाबॅटिक प्रोसेस. Now number next is the adiabatic process. आपण आताच पहिली प्रोसेस बघितली आयसोथर्मल. या आयसोथर्मलमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत होतं आणि जर टेम्परेचर कॉन्स्टंट तर इंटरनल एनर्जी देखील कॉन्स्टंट राहते. म्हणजेच आयसोथर्मलमध्ये डेल्टा T0 डेल्टा U0, परंतु Q ची व्हॅल्यू 0 येऊ शकणार नाही, डेल्टा P ची व्हॅल्यू 0 येऊ शकणार नाही, डेल्टा V ची देखील व्हॅल्यू ही 0 येऊ शकत नाही. तर ती झाली पहिली आयसोथर्मल. नाउ नंबर नेक्स्ट इज द adiabatic process. Now look at here, adiabatic process means what? The process in which heat is not absorbed or evolved by system, absorbed or evolved by system. म्हणजेच ही एक अशा प्रकारची प्रोसेस आहे की या प्रोसेसमध्ये हीट ॲब्सॉर्ब देखील होत नाही आणि सिस्टीममधली हीट ही बाहेर इव्हॉल्व देखील होत नाही. म्हणजेच काय की दॅट इज इन दिस प्रोसेस द व्हॅल्यू ऑफ Q इज ऑलवेज इक्वल टू 0. Q म्हणजेच काय? अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ऑर इव्हॉल्वड. तर त्याचा हा सिम्बॉल आहे Q आणि त्याच्यामुळे ह्या Q ची व्हॅल्यू या प्रोसेसमध्ये 0 येते. आता पहा इथं जर Q 0 असेल, ओके, हीट ही ॲब्सॉर्ब पण होत नाही आणि आतमधली हीट ही बाहेर पण पडत नाही, पण तरी देखील या प्रोसेसमध्ये टेम्परेचरमध्ये चेंज होतो. म्हणजे इवन दो द व्हॅल्यू ऑफ Q इज 0 बट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा T इज नॉट इक्वल टू 0. एक्सपेक्टेशन आपला असा असेल की जर हीट ॲब्सॉर्ब पण होत नाही आणि आतमधली हीट बाहेर पण जात नाही, मग टेम्परेचर त्याचं कॉन्स्टंट राहणं आवश्यक आहे, पण त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही. त्याचं कारण देखील आपण या ठिकाणी बघूयात. परंतु अशा प्रकारे जी काही थर्मली इन्सुलेटेड सिस्टीम्स असतील तर त्या सगळ्या प्रकारच्या सिस्टीमला आपण ॲडियाबॅटिक सिस्टीम असं इथं म्हणू शकतायत. आता समजा एक्झाम्पल, ह्याचं एक्झाम्पल आपण काय सांगू शकतोय की थर्मली इन्सुलेटेड एखादी व्हेसल, म्हणजे त्याला आपण थर्मस फ्लास्क असं म्हणतोय. ह्या थर्मस फ्लास्कमध्ये एक्झॅक्टली काय घडतं तर त्याच्याबद्दल आपण इथं विचार करूयात. सपोज इथं ह्या व्हेसलमध्ये आपण हॉट टी घेतलेला आहे, गरम चहा, हॉट टी. तर या हॉट टीमध्ये कसं असणार, इथं एक मर्क्युरी आहे याच्या आउटर लेअरला आणि त्या मर्क्युरीमुळं ती सिस्टीम थर्मली इन्सुलेटेड असणार. आतमधली हीट बाहेर येत नाही आणि बाहेरची हीट आतमध्ये जात नाही, म्हणून हा जो चहा गरम आहे तर तो गरमला गरमच राहतो, पण तरी देखील त्याचं टेम्परेचर त्याच्या इनसाइड हे इन्क्रीज होत राहतं. टेम्परेचर, इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस. एक्सपेक्टेशन असं की बाहेरची हीट तर मध्ये येत नाही, परंतु तरी देखील मधल्यामध्ये त्याचं टेम्परेचर वाढत जातं. त्याचं कारण काय? ड्यू टू द लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ह्याच्या ज्या हॉट वेपर्स इथनं बाहेर पडतात, त्या हॉट वेपर्स पुन्हा त्या हॉट टीमध्ये रिटर्न येतात आणि त्याच्यामुळं त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. अशा प्रकारच्या प्रोसेसला आपण ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी घडतात, एकतर एक टेम्परेचर इन्क्रीज होणं किंवा टेम्परेचर डिक्रीज होणं. आपण हॉट टीच्या ऐवजी जर त्या ठिकाणी एकदम कोल्ड आईस जर घेतला, कोल्ड आईस्क्रीम जर घेतली, तर अशा वेळेस मात्र कूल वेपर त्याच्या बाहेर पडतील आणि पुन्हा त्या रिटर्न त्या सोल्युशनमध्ये परत येतील आणि त्याच्यामुळं त्याचं टेम्परेचर त्या ठिकाणी कमी होईल आणि त्या प्रोसेसला आपण ॲडियाबॅटिक एक्सपान्शन असं म्हणणार. म्हणजे याचे दोन टाइप्स, एक म्हणजे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आणि ॲडियाबॅटिक एक्सपान्शन.
14च्या नीटच्या एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन होता. इन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. तर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन म्हणजे द ॲडियाबॅटिक प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस. सिस्टीमचं टेम्परेचर कमी होतं आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळं त्याची इंटरनल एनर्जी देखील डिक्रीज होते. म्हणजेच याच्यामध्ये डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0 आणि टेम्परेचरवर डिपेंड असणारा फॅक्टर तो म्हणजे कोणता, इंटरनल एनर्जी. सो चेंज इन इंटरनल एनर्जी ऑल्सो नॉट इक्वल टू 0. चेंज 0 नाही म्हणजे चेंज होतो आणि चेंज होतो म्हणजेच काय, एकतर एक त्याची व्हॅल्यू कमी होते किंवा त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होऊ शकते. मग आता त्याच्यावरनं ह्याचे दोन प्रकार. एक म्हणजेच काय, एकाला आपण इथं बोलणार ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन म्हणजे याच्यामध्ये नेमकं कोणकोणत्या कंडिशन्स येऊ शकतील. सगळ्यात पहिली कंडिशन ॲडियाबॅटिकमुळं द व्हॅल्यू ऑफ क्यू इज 0. क्यूची व्हॅल्यू 0 परंतु डेल्टा टी इज नॉट 0. तर इथं डेल्टा टी इज ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ काय, चेंज इन्क्रीजेस. म्हणजेच त्या चेंजची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह येते म्हणजेच टेम्परेचरची व्हॅल्यू इन्क्रीज होते. जर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जर टेम्परेचर जर वाढलं तर त्याला बोलायचं ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. आणि जर चेंज इन टेम्परेचर ग्रेटर दॅन 0 सो देन द चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी ही यू किंवा ई ह्या सिम्बॉलने आपण इथं रिप्रेझेंट करतात. स्टेट बोर्ड च्या बुकमध्ये याला यू ने रिप्रेझेंट केलेला आहे आणि एनसीईआरटीच्या बुकमध्ये याला ई, कॅपिटल ई या लेटरने त्याला तुम्ही रिप्रेझेंट करतायत. आपण इथं एनसीईआरटीचे सिम्बॉल्स लिहूयात. तर डेल्टा ई इज ग्रेटर दॅन 0. तर ही कंडिशन झाली ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशनची. आणि त्याच्यानंतर दुसरी कंडिशन ती म्हणजे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. तर ॲडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये याच्या ऑपोजिट गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजेच काय की क्यूची व्हॅल्यू इथं पण 0च येणार, कारण ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे हीट इज नॉट ॲब्सॉर्ब्ड ऑर इव्हॉल्व्ड. कसल्याही प्रकारची हीट ना ॲब्सॉर्ब होते ना इव्हॉल्व होते सिस्टीमकडून. परंतु इथे मात्र एक्सपान्शन म्हटलं तर टेम्परेचर हे डिक्रीज होत आहे म्हणजेच डेल्टा टीची व्हॅल्यू लेस दॅन 0 येते आणि डेल्टा ईची व्हॅल्यू ही देखील लेस दॅन 0 येते. ह्या कंडिशनवर त्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला होता. द व्हॅल्यू ऑफ डेल्टा ई इज लेस दॅन 0. सो दिस इज द कंडिशन ऑफ ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. ओके, तर ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे द प्रोसेस विच टेक्स प्लेस इन द थर्मली इन्सुलेटेड व्हेसल लाईक द थर्मॉस फ्लास्क. थर्मॉस फ्लास्क सारख्या व्हेसलमध्ये तुम्ही जर एखादी प्रक्रिया जर घडवून आणली तर आपण त्या प्रोसेसला म्हणणार आहात ॲडियाबॅटिक प्रोसेस विच इज ऑपोजिट टू द आयसोथर्मल प्रोसेस. बिकॉज इन द isothermal process the heat supplied is not 0 but the value of delta T is 0. But in case of adiabatic process heat supplied is 0 but the value of delta T is not equal to 0. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला ह्या दोन वेगवेगळ्या प्रोसेस मध्ये बघायला मिळतात. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये नंबर 3 जी प्रोसेस आहे, प्रोसेस नंबर 3 ती म्हणजेच आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस आणि आयसोबॅरिक प्रोसेस. बघा आता ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस असतील, अपोजिट प्रोसेसेस. आयसो म्हणजे पुन्हा एकदा या आयसो या शब्दाचा अर्थ होतो सेम आणि कोरिक कोर्स दॅट मीन्स व्हॉल्यूम. म्हणजे याच्यावरनं आपण याची डेफिनेशन तयार करू शकता. आयसोकोरिक प्रोसेस मीन्स द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. अदर पॅरामीटर मे बी चेंजेस, इट्स टेम्परेचर, इट्स प्रेशर or its number of moles or other factors may be changes but one factor remains same and that factor must be the volume. So then at that time that kind of process is called as what? Isocoric process means the process in which volume of system remains constant. Volume of system remains constant. रिमेन्स कॉन्स्टंट. ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमचं व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट राहतं तर त्या प्रोसेसला आपण बोलतायत आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे दॅट इज डेल्टा V equals to 0. Delta means change and V means volume. Change in volume is 0 means there is no change. Change 0 आहे म्हणजे चेंज होत नाही.
तर अशा प्रकारच्या प्रोसेसला आपण आयसोकोरिक असं म्हणतायत. आणि जर व्हॉल्यूममध्ये चेंज नाही झालं याचा अर्थ तिथं डिस्प्लेसमेंट नाही, आणि जर डिस्प्लेसमेंट नाही तर वर्क डन देखील नाही. म्हणजेच आयसोकोरिक प्रोसेसमध्ये आणखीन एक फॅक्टर हा 0 येतो, तर तो म्हणजेच कोणता, वर्क डन. द व्हॅल्यू ऑफ वर्क डन इज ऑलवेज 0 इन केस ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. तर हे पॉइंट्स तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. आयसोकोरिक प्रोसेस मीन्स व्हॉट, द प्रोसेस इन विच द व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम डज नॉट अंडरगो एनी चेंज. सिस्टीमच्या व्हॉल्यूममध्ये कसलाही बदल होत नाही. तर अशा प्रकारच्या प्रोसेसला आपण आयसोकोरिक प्रोसेस असं म्हणतात. आता समजा एक्झाम्पल, आपण इथं एक ग्लास व्हेसल घेतलेली आहे आणि या ग्लास व्हेसलमध्ये अशा प्रकारचा एक पिस्टन आहे विच इज वेल पॅक्ड और टाइटली क्लोज्ड पिस्टन टू दिस ग्लास व्हेसल. ह्या ग्लास व्हेसलला आपण एक पिस्टन असा टाइटली क्लोज केलेला आहे, टाइटली क्लोज्ड पिस्टन. ओके, अँड इन दिस गॅस इज हीटेड. ह्याच्यामध्ये एक गॅस आपण या ठिकाणी हीट केलेला आहे. वेन हीट इज गिवन टू इट, सो देन ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, द गॅस मोलिक्यूल विल कोलाइड ऑन that piston, and due to this what, the pressure behind the piston that will increases. But since the piston is tightly closed, so that's why it cannot undergo any displacement, and that's why its volume remains constant. आणि त्याच्यामुळं त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं, त्याचं व्हॉल्यूम हे चेंज होत नाही. तर अशा प्रकारच्या प्रोसेसला आपण बोलतायत आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजेच पिस्टन विच इज टाइटली क्लोज्ड. ओके, टाइटली क्लोज्ड पिस्टन कनेक्ट केलेल्या व्हेसलमध्ये आपण जर गॅसला हीट करतायत तर तेव्हा येणाऱ्या प्रोसेसला आपण आयसोकोरिक प्रोसेस असं इथं म्हणतायत. ओके, तर ही झाली आयसोकोरिक प्रोसेस. आता नंबर 4, चौथ्या क्रमांकाची प्रोसेस आहे, दॅट इज द आयसोबॅरिक प्रोसेस. बार्स, आयसो मीन्स सेम आणि बार्स हे कशाचे युनिट आहे, दॅट इज द युनिट ऑफ प्रेशर. सो दॅट मीन्स बार्स मीन्स प्रेशर. 2 bars, 3 bars. So that bar that is equal to the ATM, atmospheric pressure. आणि बार हा जो वर्ड आहे तर तो आपण प्रेशरसाठी यूज करतायत. तर आयसोबॅरिक प्रोसेस डेफिनेशन यू कॅन प्रिपेअर हेअर. तुम्ही तर डेफिनेशन त्याची बनवू शकतायत. ती म्हणजे कशी, आयसोबॅरिक प्रोसेस मीन्स द प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द प्रोसेस. पूर्णपणे जेवढी काही प्रोसेस इथं घडणार आहे त्या प्रोसेसमध्ये बाकी फॅक्टर्स, बाकी पॅरामीटर्स, बाकी व्हेरिएबल चेंज होऊ द्या, पण प्रेशर मात्र बदलत नाही. प्रेशर ऑफ द सिस्टीम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. सो देन ॲट दॅट टाइम दॅट काइंड ऑफ प्रोसेस इज कॉल्ड ॲज आयसोबॅरिक प्रोसेस. सो आयसोबॅरिक प्रोसेस मीन्स व्हॉट, द प्रोसेस इन विच द प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. Pressure of system remains constant. System remains constant. Okay, so that kind of process is called as isobaric process. That means in this process the value of delta P equals to 0. delta P ची व्हॅल्यू 0 येते आणि डेल्टा P एवढी स्टँडर्ड टर्म आहे की जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर बाकी कुठलाही फॅक्टर कॉन्स्टंट राहत नाही किंवा कुठल्याही फॅक्टरची व्हॅल्यू 0 येत नाही. म्हणून या आयसोबॅरिक प्रोसेसला आपण स्टँडर्ड प्रोसेस असं म्हणतात. इवन दो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q इक्वल्स टू डेल्टा E मायनस W या एक्सप्रेशन मधली देखील कुठचीही टर्म 0 येत नाही. म्हणून या आयसोबॅरिक प्रोसेसला आपण इथं स्टँडर्ड प्रोसेस असं या ठिकाणी म्हणू शकतायत. बघा आता या ठिकाणी आपण जर ग्लास वेसल जर घेतायत, ओके, याचा एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं तर बघा आता एक्झाम्पल आपण कसं सांगू शकतायत. वरच्या सारखंच ह्याच्यामध्ये पण आपण गॅसला हीट करतायत, गॅस आहे, फक्त पिस्टन तुम्ही कनेक्ट कसं करतायत त्याच्यावरनं एक्झाम्पलमध्ये चेंज होऊ शकतोय. आता हा जो पिस्टन आहे ना, दॅट इज अ स्लाइटली मूव्हेबल पिस्टन. म्हणजे जर त्याच्यावरचा दाब जर वाढला, स्लाइटली मूव्हेबल पिस्टन, पिस्टन विच इज अ स्लाइटली मूव्हेबल, जे मूव्ह होऊ शकतं. प्रेशर जर वाढलं तर तो पिस्टन त्या ठिकाणापासून डिस्प्लेसमेंट करू शकतो. पिस्टन विच इज अ स्लाइटली मूव्हेबल. सो दॅट पिस्टन is connected to the glass vessel in which a gas is heated. So then at that time what happens, when its temperature increases, so then at that time the gas molecule will collide on the wall of that piston, and due to which what happens, that piston moves in upward direction so as to
प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट राहील अशा हिशोबाने तो पिस्टन वरच्या साईडला काय होऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो. म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट राहतं, व्हॉल्यूम चेंज होतो, व्हॉल्यूममध्ये टेम्परेचर पण चेंज होऊ शकतं, पण प्रेशर हा फॅक्टर त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहतो. तर अशा प्रकारच्या प्रोसेसला आपण या ठिकाणी आयसोबॅरिक प्रोसेस असं तुम्ही इथं म्हणता येतं. ओके, तर हे झाले पहिल्या 4 प्रकारच्या प्रोसेस. आता 5वी प्रोसेस आपण पाहणार आहोत, बट बिफोर दॅट राईट डाऊन दिस. ओके, नाही एक मिनिट, कुठे ते कुठे नाही, ते नाही, सीट नाही, एक मिनिट, बटन नाही.